पाणी पिताना याचा वापर कशा प्रकारे हा, केला जातो? आता आपण असं आहे की सकाळी बहुतेक जण गरम पाणी, कोमट पाणी, सहदाचं पाणी, लिंबू पाणी, प्रत्येकाचे एक प्रकार आहेत. आम्ही काय म्हणतो की तुम्ही जेव्हा पाणी पिणार आहात सकाळचं, तेव्हा ही बाराखडी अ पासून आ पर्यंत म्हणायची. आता मी अजून एक सांगेल की तुम्ही जेव्हा पाणी पिणार तेव्हा पाणी आम्ही शक्यतोवर सांगतो की धातूमध्ये प्या. धातू म्हणजे पितळ, तांब, कांस्य, चांदी. घरात जो ग्लास असेल त्या ग्लासमध्ये पाणी पिलं तर रिझल्ट लवकर आहे. कारण पूर्वीचे लोक जर तुम्ही बघितलात, स्टीलच्या ग्लासमध्ये कधीही त्यांनी पाणी पिलं नाही. तुम्ही आजी आजोबा बघा, चांदी, पितळ, तांब यातलाच वापर, शक्यतोवर चांदी. चांदी काय, तर चांदी मनावर काम करते. हो. आणि म्हणून चांदीचा वापर केला जातो. म्हणजे ती लोक त्यांचं चहा, कॉफी जर बघितलं तर फुलपात्रात ती सगळं याच पद्धतीने प्यायचं. म्हणजे आपण जी आता कप वापरतो ती लोक ती काहीही वापरायची. त्याच्या मागचा उद्देश की तुमचं मन जर स्थिर असेल तर तुम्ही ते सगळं करणार. म्हणजे चांदी ही त्यावर काम करतं. त्याच्यामुळे हे काम करत असताना तुम्ही पाण्यातून जे आपण प्रयोग म्हणतो हा करत असताना तुम्ही या धातूचा वापर केला तर अतिशय उत्तम. आता काही ना काही कुठलं तरी पात्र घरात असतंच. नाही चांदी असेल, तांब असेल, तांब्याचं असेल, पितळ असेल किंवा कांस्य असेल. कांस्य तर उत्तमच म्हणतो, पण नसेल तर काहीतरी असेल. आता काय करायचं, एक प्रयोग म्हणून, हे प्रयोग म्हणून मी सांगतेय, जसं आता हे पाणी, हे काचेचं घ्यायचं नाहीये, पण ना आता आपल्याजवळ हे नाहीये म्हणून मी हा प्रयोग सांगते. तर हे समजा घेतलं तुम्ही. आता तुम्ही हे घेतल्यानंतर आपली ही 5 बोटं म्हणजे परत पंचतत्व आहेत. हो. आपल्याला सगळीकडे याचाच वापर करायचा. तुम्ही जितकं पाणी पिणार आहात तेवढं पाणी त्या ग्लासमध्ये घ्यायचं आणि ही 5 तत्व जी आहेत ही त्यात बुडवायची. म्हणजे पाण्यात ही बोटं बुडल्या गेली पाहिजेत. आणि तुम्ही हे करत असताना अम आम इम इम ओम ओम रोम रोम लोम लोम एम ऐम ओम ओम आहा असं 3 वेळा म्हणायचं आणि ते पाणी 30 सेकंदात प्यायचं.